हे पहा, आपण टोटल या व्हिडिओमधले 40 क्वेश्चन डिस्कस केले आहे. हा कोणता व्हिडिओ आहे? तर पेपर फर्स्ट असतो NTUGC नेटमार्फत जे म्हणजे नेट आणि सेट त्यातील महाराष्ट्र सेट असताना त्याचे ते पेपर फर्स्ट आहे. कधीचा? 2019चा. 2019चा महाराष्ट्र सेट असतो, त्याचा पेपर फर्स्ट आहे आणि याच्यातील हा 41वा क्वेश्चन आज आपण सुरू करणार आहोत. तर याआधी मी 40 क्वेश्चन डिस्कस केला आहे 4 व्हिडिओमध्ये. तर आधी ती व्हिडिओ पहा, नंतर हा व्हिडिओ पहा. आणि प्रत्येक क्वेश्चन मी डिटेल ॲनालिसिसमध्ये घेतला आहे. पूर्णपणे जे ऑप्शन असतात नाही ऑप्शन यांचं पण पूर्णपणे डिटेल ॲनालिसिस केला आहे. कारण आता काय होतं, समजा आताचं मॉनिटर प्रोटोकॉलवर तुम्हाला क्वेश्चन आला ना, पुढचा कशाला येतो बेसल येतो, म्हणजे ऑप्शनमध्ये खेळतात ते ऑप्शनचा क्वेश्चन रिपीट होत असतो. म्हणून आधी ती व्हिडिओ पहा, नंतर हा पहा. आज आपण क्वेश्चन नंबर 41 पासून सुरू करणार आहोत. तर करूया आजचा व्हिडिओ सुरू. आता पहिलाच क्वेश्चन काय? कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेटिंग सबस्टेन्स इज ऑल्सो नोन ॲज. म्हणजे काय? ओझोन डिप्लेटिंग सबस्टेन्स म्हणजे कशाचे ओझोनचा कशा संबंध आहे, याच्यात कोणत्या कन्व्हेन्शनचे संबंध आहे? तर मॉनिटर प्रोटोकॉल राईट आन्सर आहे. तर याची मी नोट पण काढलेली, हे पहा नोट दाखवतो तुम्हाला. पहिला काय? बेसल कन्व्हेन्शन. म्हणजे याच्यात पहिला ऑप्शन काय? बेसल कन्व्हेन्शन. आता बेसल कन्व्हेन्शनबद्दल काय? द बेसल कन्व्हेन्शन इज वन ऑफ द कंट्रोल और ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ हजार्डियस वेस्ट. हे लक्षात घ्या, हजार्डियस वेस्ट म्हणजे जे घातक वेस्ट आहे ना, त्यासाठी बेसल कन्व्हेन्शन आहे. इज डिस्पोजेबल ऑज ॲडॉप्ट ऑन 22 मार्च 1989 बाय कॉन्फरन्स ऑन प्लेनिपोटेंटियर्स इन द बेसेल स्वित्झर्लंड. बेसेल स्वित्झर्लंडची काही देश आहे, स्वित्झर्लंडमधील काय स्वित्झर्लंडमध्ये बेसेल राज्य आहे. स्वित्झर्लंड देश आहे, त्याच्यातील बेसेल राज्य आहे, त्याच्यातील कन्व्हेन्शन झाली म्हणून त्याला बेसेल कन्व्हेन्शन म्हणतात. ही कधी झाली? 1989ला झालं. लक्षात ठेवा, ही डेट पण लक्षात ठेवा. आणि बेसेल कन्व्हेन्शन कशाशी रिलेटेड आहे? तर हजार्डियस वेस्टसाठी. दुसरं आहे मॉनिटर प्रोटोकॉल. हे आपला राईट असणार आहे ना, त्या आन्सरचं विश्लेषण. मॉनिटर प्रोटोकॉल इज सबस्टेन्स ऑफ द दॅट डिप्लेशन ऑफ ओझोन लेअर. कशाची? ओझोन लेअरशी मॉनिटर प्रोटोकॉल रिलेटेड आहे. हा कोणी आणला? इंटरनॅशनल अग्रीमेंट मेड इन 1947 1987ला मॉनिटर प्रोटोकॉल आला. आता हे एक लक्षात ठेवा की मॉनिटर प्रोटोकॉल कशाशी रिलेटेड आहे? तो ओझोनशी रिलेटेड आहे. तो कधी आला? 1987ला आला. आणि वेळा असा पण विचारते मॉनिटर प्रोटोकॉल अस्तित्वात कधी आला? तर 1947ला तो अस्तित्वात आला. 1987ला तो अस्तित्वात आला. तर पुढचं आता काय? रामसरोवर कन्व्हेन्शन. द कन्व्हेन्शन ऑफ वेटलँड. कशाची? वेटलँड. कशाशी रिलेटेड आहे? हे वेटलँडशी रिलेटेड आहे. ऑन इंटर गव्हर्नमेंट ट्रेडी दॅट प्रोव्हाइड फ्रेमवर्क फॉर नॅशनल ॲक्शन अँड इंटरनॅशनल कॉर्पोरेशन फॉर कन्व्हेन्शन अँड वाईज यूज फॉर वेटलँड. हे लक्षात ठेवा, वेटलँडशी रिलेटेड आहे. वेटलँडचे रिसोर्सेस असतात. वेटलँड म्हणजे कोणतं? जी दलदली भूमी असते, दलदली आपण पूर्ण गाळाची भूमी म्हणतो. अमेझॉनच्या जंगलात काही गाळांची भूमी पूर्ण गाळ असतो, त्याला वेटलँड म्हणतात. त्यासाठी रामसरोवर कन्व्हेन्शन आहे. आता रामसरोवर कन्व्हेन्शनच्या अंडर आणखी एक सांगतो आठवलं म्हणून, की भारतात एकच रामसरोवर आहे. भारतात नाही म्हणत मी, की महाराष्ट्रात किती आहे? एकच रामसरोवर आहे महाराष्ट्रात. ते कोणतं आहे? नंदूर मध्यमेश्वर. त्याला बर्ड सेंच्युरी नंदूर मध्यमेश्वर म्हणतात. पुढे महाराष्ट्रात एवढंच एक आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने आपण अभ्यास करतोय ना, तर महाराष्ट्राच्या दृष्टीने मी सांगतोय, महाराष्ट्रात नंदूर मध्यमेश्वर हे एकच रामसरोवर आहे. हे असं पण येतं बरं का, महाराष्ट्रातलं कोणतं आहे म्हणून मी सांगितलं आहे नंदूर मध्यमेश्वर आहे. तर आपलं क्वेश्चन नंबर 41चा आन्सर नंबर बी हे राईट आहे. मॉनिटर प्रोटोकॉल ओझोनशी कोणता रिलेटेड आहे? मॉनिटर प्रोटोकॉल रिलेटेड आहे. युनिट यूज मेजर नॉईज मेजर करण्यासाठी कोणते युनिट वापरतात? तर DB. सगळ्यांना माहिती आहे. आन्सर नंबर डी हे राईट आहे. तर पुढचा क्वेश्चन पाहूया. ग्रीन इंडिया मिशन ॲज अ पार्ट. कशाचा पार्ट आहे ग्रीन इंडिया मिशन? कशाचा आहे? नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. आता इथं सांगतो, यामध्ये किती प्लॅन होते? 8 प्लॅन होते. नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज आलता कधी? 2008ला. 8 मिशन 2008ला. ही ट्रिक लक्षात ठेवा. 8ला आलता म्हणून 2008ला, म्हणजे एक ट्रिक ठेवा. 2008 आणि 8च मिशन आहे. तर ग्रीन इंडिया मिशन हे कशाचा पार्ट आहे? नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. याची जे पूर्णपणे 8 जे मिशन आहेत ना, टोटल 8 मिशन, ती मी या क्वेश्चन पेपर सगळ्यात लास्टला डिस्कस करणारच आहे. म्हणजे आता आपला कोणता 43 क्वेश्चन झाला, आणखी 7 क्वेश्चन झाले की मी डिस्कस करणार आहे कोणते मिशन आहेत ते पूर्णपणे डिटेलमध्ये. आणि एवढंच लक्षात ठेवा की ग्रीन इंडिया मिशन हे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंजचं मिशन आहे. आता मिलियन डेव्हलपमेंट गोल हे एक महत्त्वाचा टॉपिक आहे. खूप मोठा नाही म्हणता येणार, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यात काही जे गोल असतात, प्रत्येक गोष्ट ना तुम्ही एकदा गुगल करून घ्या. मिलियन डेव्हलपमेंट गोलचं मी सांगतो म्हणून करा, कारण मी सांगतो गॅरंटी. आणि याच्यावर क्वेश्चन आहे ना, नेटला तर दरवेळेस विचारतात, पण सेटला पण येऊ शकतो. म्हणून मिलियन डेव्हलपमेंट गोल एकदा गुगल करून घ्या. याच्यात किती गोल होते मला सगळं माहिती, पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे सर्च. तुम्ही जेव्हा सर्च करता ना स्वतःच्या डोळ्याने, तेव्हा तुम्ही तिथं कुठेतरी गुंतता आणि तुमच्या मग लक्षात येते कुठे गुंतलो होतो आपण. मग तिथं जेव्हा गुंतताना तेव्हा ते तुमच्या 200% लक्षात राहतात. इथं आपलं गुंतलो होतो, अरे हे आपल्याला आडलं होतं. मग क्वेश्चन जेव्हा तुम्ही सोडत असताना तेव्हा तुम्हाला आठवतं, अरे आडलं होतं राव, अरे हा म्हणजेच हे गोल होता नाही का, असं म्हणजे आठवतं तुम्हाला. म्हणून मिलियन डेव्हलपमेंट गोल तुम्ही एकदा गुगल करून घ्या. तर याचा 43चा डी काय राईट आन्सर आहे. आता पुढचा 44 क्वेश्चन. इंटरनॅशनल सोलर अलायन्स वॉज इस्टॅब्लिश टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलर एनर्जी वॉज प्रपोज बाय. कोणी आणलं होतं? इंडियन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी आणलं होतं इंटरनॅशनल सोलर अलायन्स. तिथं आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की इंडियन प्राईम मिनिस्टर यांनी तर आणलं. इनिशिएटिव्ह कोणी आहे?
इंडियाचं इनिशिएटिव्ह काय इंटरनॅशनल सोलार अलायन्स सगळ्यात मोठा सोलार आहे बरं का, लक्षात ठेवा प्रोजेक्ट. याच्यावर खूप प्रश्न येतात. इंटरनॅशनल सोलार अलायन्स हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे आपला इंडियामधला. आणि कोणी आणलं प्राईम मिनिस्टर आणलं, आणखी एक जण होते याच्यात, आणखी एका देशाचे प्राईम मिनिस्टर होते. कोणते? फ्रान्सचे होते. दोघांनी मिळून काय आणलं? इंटरनॅशनल सोलार अलायन्स आणलं. आणि इस्टॅब्लिश कुठे एवढं एक लक्षात ठेवा की कुठे? भारतातच इस्टॅब्लिश आहे इंडियामध्ये. म्हणून प्राईम मिनिस्टर आणि आणि फ्रान्सचे जे हे होते प्रधानमंत्री त्यांनी दोघांनी मिळून हे आणलं. आणि पण ही आयडिया कोणाची? पूर्णपणे भारताची, इंडियाची. लक्षात ठेवा, गर्वाची गोष्ट आहे. पुढचं क्वेश्चन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्साइज केमिकल थ्रो फूड चेन रिझल्टिंग टू. आता फूड चेनमधून जे कॉन्सन्ट्रेशन झालं म्हणजे अन्नसाखळीतून निर्माण होणारे विषारी रसायने, याला कारणीभूत काय असतं? म्हणजे कोणती गोष्ट असते? टिंबटिंब कारणीभूत असतं. काय असतं? जैव विस्तारीकरण. आता आपला सायन्सशी रिलेटेड थोडा आपला काही बॅकग्राऊंड सायन्स नाही आहे म्हणून आपल्याला याचं जरा वाचावंच लागतं. याचं काय? जैव विस्तारीकरण. अन्नसाखळीतून निर्माण होणारे विषयी रसायने याला जैव विस्तारीकरण कारणीभूत असतं. पुढचा क्वेश्चन पाहूया. तांत्रिक व वैज्ञानिक शैक्षणिक शिक्षण हे टिंबटिंब प्रणालीमध्ये दिले जाते. आता टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन वाज गिवन इन. आता टेक्निकल अँड सायंटिफिक एज्युकेशन कशात देणार? इथं एक लॉजिक लावा थोडंसं. म्हणजे लॉजिकल नाही हा क्वेश्चन, ॲक्च्युली स्टडीचा क्वेश्चन आहे. जे आपलं हे असतं ना इंडियन लॉजिक नाही सॉरी, जे आपलं पोस्ट इंडिपेंडंट त्याच्यातील जे स्टडी ना त्याच्यामध्ये येते हायर एज्युकेशनमधलं. तर बुद्धिस्ट सिस्टम असतं ना ते तांत्रिक आणि सायंटिफिक एज्युकेशनसाठी आलं. बुद्धिस्ट सिस्टम, बुद्धी म्हणजे बुद्धवरून ठेवायचं. गौतम बुद्ध हे होते ना टेक्निक, म्हणजे डोक्याने हुशारच होते. म्हणजे बुद्धिस्ट सिस्टममध्ये हे आणलं सायंटिफिक एज्युकेशन. असं काही पण ट्रिक ठेवायची, ट्रिक करून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. कारण पेपरला जेव्हा जाता तुम्ही प्रचंड कन्फ्युजन होऊन जातं. कशात कोणती गोष्ट काहीच कळत नाही. वैदिक सिस्टममध्ये असेल का बुद्धिस्ट सिस्टममध्ये असेल काहीच लक्षात येत नाही. म्हणून लक्षात ठेवा टेक्निकल आणि सायंटिफिक एज्युकेशन बुद्धिस्ट सिस्टममध्ये होतं. पुढचा क्वेश्चन पाहूया. अकॉर्डिंग टू UGC लिस्ट पब्लिश द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटी. म्हणजे कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटी आहे? कोणी UGCनी यादी दिली ना त्याच्यानुसार कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटी. कशामध्ये? राजस्थानमध्ये. किती आहे बघा लिहून ठेवलं मी. टोटल 25 युनिव्हर्सिटी राजस्थानमध्ये. राजस्थान हे असं राज्य आहे की त्याच्यात सगळ्यात जास्त स्टेट युनिव्हर्सिटी म्हणतो मी. स्टेट कोणत्या म्हणतो मी? स्टेट सगळ्यात जास्त राजस्थानमध्ये. आता UGC आहे नाही, हे एक खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. UGC स्वतः एक टॉपिक बनतो. तर UGCमध्ये काय येतं? कधी फाउंड झालं? UGC कधी फाउंड झालं? 1953ला झालं आहे. आणि ते इनफोर्स कधी झालं? 56ला झालं. UGC फाउंड कधी झालं? 1953ला. इनफोर्स कधी झालं? 1956ला झालं. हे दोन्ही डेट लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. आणि आता आणखी याच्यात समजून घ्यायसारखं काय नाही की राजस्थानमध्येच आहेत. आता याच्यात काय स्टॅटिक्सचा क्वेश्चन आहे म्हणून याच्यात काय आणखी सांगण्यासारखं काय नाही. फक्त एवढंच ला की राजस्थानमध्ये 25 ही स्पीकर येऊ शकते. 25 लक्षात ठेवा. किती येतं? आता मागच्या वेळेस विचारलं कोणतं स्टेट सगळ्यात जास्त आहे, यावेळेस विचारते किती येतं? तर 25 आहेत. आता 48वा क्वेश्चन. फॉर क्रिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ मॉक कोर्स इन डिफरंट डिसिप्लिन MHRD हॅज नोटिफाईड टिंबटिंब इज वन ऑफ द 8 नॅशनल कोऑर्डिनेटर्स. आता हे क्वेश्चनचं एक 2-3 गोष्ट सांगतो. मॉकचा फुल फॉर्म मी जेव्हा आपलं क्वेश्चन पेपर सुरू झाले ना तेव्हाच पहिलाच क्वेश्चन आपला मॉकवर होता. लक्षात ठेवा, जो पहिला क्वेश्चन आहे ना क्वेश्चन पेपरमधला तोच मॉकवर विचारला आहे. इथं पुन्हा एक मॉकचा क्वेश्चन आला. तर मॉक म्हणजे काय? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. फुल फॉर्म लक्षात घ्या, लिहून घ्या. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. कोणाचं इनिशिएटिव्ह आहे? MHRD, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट यांचं आहे. हे कोणी आणलं? UGCने आणलं आहे. UGCने सेटअप केलं आहे. काय? विविध विद्याशाखेतील मॉक कोर्स विकसित करण्यासाठी MHRDने राष्ट्रीय कोणती संस्था स्थापन केली आहे? तर UGC म्हणजे काय? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. आत्ताच मी तुम्हाला हे सांगितलं होतं बघा. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला आत्ताच UGCबद्दल सांगितलं होतं. याच्यावरचा क्वेश्चन जो 47 होता त्याचं सांगितलं होतं. UGCबद्दल माहिती काढून घ्या. परत येता इथं बघा UGCवर क्वेश्चन विचारा. UGC म्हणजे काय? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGC. कधी आलं ते सांगितलं होतं? 1953ला सेटअप झालं होतं. आणि UGC ॲक्ट कधी? 1956 आहे. UGCचं लक्षात घ्या. त्याचा आन्सर काय? 48चं B. UGCने काय आणलं होतं? मॉक आणि त्याच्यावर लक्ष ठेवायला UGC आलं होतं. आता 49वा. मोस्ट ऑफ द स्टेट युनिव्हर्सिटी टिंबटिंब इन नेचर. म्हणजे स्टेट युनिव्हर्सिटी यांचं कोणत्या नेचरच्या आहेत असं विचारलं. नेचर म्हणजे काय? त्यांच्या जे कार्य आहेत ना त्याच्यावरून त्याचं नेचर ठरतं. तर या संलग्नित आहे म्हणजे काय? अफिलेटिंग युनिव्हर्सिटी. म्हणजे अफिलेटिंग म्हणजे काय? की दुसऱ्या युनिव्हर्सिटीवर त्यांचं संलग्नित आहे. अफिलेटिंगचं मी लास्टला दिलेलं आहे थोडं एक्सप्लेनेशन, ते आपण पाहूयाच. 50वा क्वेश्चन झालं. तर एवढंच लक्षात ठेवा. मोस्ट ऑफ स्टेट युनिव्हर्सिटी कोणत्या नेचरची? अफिलेटिंग, संलग्नित युनिव्हर्सिटी. पुढचं पाहूया. विच ऑर्गनायझेशन अरेंज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स ऑफ प्रिन्सिपल. आता कोणता ऑर्गनायझेशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स आणतं प्रिन्सिपलचे, म्हणजे प्रिन्सिपल आणता याचे कशाचे? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्सचे प्रिन्सिपल म्हणजे तत्व आणतं. कोण आणतं? नुपा. नुपाचा फुल फॉर्म जरी माहीत असेल तुम्हाला तरी तुम्हाला याचं क्वेश्चनचा आन्सर आला असतं. नुपा म्हणजे काय? नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. हे बघा फुल फॉर्ममध्येच आहे. इथं पण विचारले ॲडमिनिस्ट्रेशन. नुसतं तुम्हाला फुल फॉर्म जरी माहीत असला एखाद्या गोष्टीचा तरी तुम्ही त्याचा आन्सर सहजपरित्या देऊ शकता. नुपाचा फुल फॉर्म लक्षात घ्या, लिहून घ्या. नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशन. कधी आलं? 1962ला आलं नुपा.
नुपा कशाची 1962ला आलं. आता आणखी एक सांगतो, UGCचा इथं बघा UGC ऑप्शनमध्ये UGCबद्दल तुम्हाला डिटेल माहीत असेल ना, तर UGC याचा आन्सर आहे का नाही हे पण तुम्ही करू शकता. UGCला एलिमेंट करू शकता. आता NCT म्हणजे काय, नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन. कधी आलं, 1993ला आलं. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन हे एक लक्षात ठेवा. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन 1993ला आलं. आता याच्यात किती याचे हे येतं, रिजनल किंवा ऑफिस आहेत 4 आहेत. कुठे ते 4 कुठे आहेत हे तुम्ही शोधायचं. कुठं, गुगलला. लक्षात घ्या, मी जे सांगतो ते लक्षात घ्या, गुगलवर शोधत जा. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन याचे 4 हेड ऑफिस आहेत. ते कुठे कुठे आहेत ते गुगलवरून शोधू काढा. मी एवढं पण सांगतो, 3 बीवरून आहे, 1 जेवरून आहे. 3 काय बीवरून आहे, 1 जेवरून आहे. तुम्ही शोधा, मला कमेंट करा कोणते आहेत ते. मी याचं फक्त याचं लक्षात घ्या, विच ऑर्गनाइज अरेंज इन द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स कोणी आणला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्स कोणी आणला, नुपाने आणला. नॅशनल युनिव्हर्सिटी एज्युकेशन प्लॅनिंग ॲडमिनिस्ट्रेशन 1962. NCT कधी आलं, 1993ला आलं. पुढचं पाहूया. म्हणजे 50 क्वेश्चन आपले झाले. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना, जे इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट जे पॉईंट आहेत ना, ते मी डिस्कस करणार तुमच्याबरोबर. व्हेरी इम्पॉर्टंट आहे ना, लक्षात घ्या. एवढे लिहून जरी घेतले, स्क्रीनशॉट जरी मारला नाही तरी चालू शकतं. आता इथं मी संख्या दिले. स्टेट युनिव्हर्सिटी कोणत्या किती टोटल इंडियामध्ये 416 आहेत. डीम्ड युनिव्हर्सिटी किती येतं, 124 आहेत. सेंट्रल युनिव्हर्सिटी किती आहे, 54 आहेत. आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे 364. लिहून घ्या, महत्त्वाचं आहे. IFB खूप लिहून घ्या, कारण स्टेट युनिव्हर्सिटी विचारले किती येतं तर ते पण विचारते, डीम किती विचारते, सेंटर किती विचारते, प्रायव्हेट किती येते, काही विचारू शकते याच्यापैकी. म्हणून एवढं झालेलं ना, तर काही पण क्वेश्चन येऊन द्या ना, तुम्हाला याचा आन्सर येऊ शकतं. म्हणून हे लिहून घ्या, महत्त्वाचं आहे. पुढचं काय, अपिलेटिंग युनिव्हर्सिटी. क्वेश्चन आला ना आपल्याला अपिलेटिंग युनिव्हर्सिटीचा, ते मी सांगतो. अपिलेटिंग युनिव्हर्सिटी काय असतं. Affiliating university is an educational institution that operate independently but also has formal collaborate agreement with another. कशाची, अनदर. Affiliating म्हणजे काय, संलग्नित. ते इंडिपेंडंट असतात, पण काय असतं, फॉर्मल कोलॅबोरेट म्हणजे सहयोगाने असतात. कशाची, अनदर युनिव्हर्सिटीच्या. यूज अ लार्ज इन्स्टिट्यूशन दॅट मे हॅव सम लेवल ऑफ कंट्रोल इन्फ्लुएन्स ओव्हर द अकॅडमिक पॉलिसीज अँड स्टँडर्ड ऑफ प्रोग्राम. या ॲफिलेटिंग युनिव्हर्सिटीचे एक डेफिनेशन म्हणा किंवा एक थोडंसं सारांश म्हणा, तुम्ही नेटवर आणखी पण काढू शकता. पुढचं आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. हा एक क्वेश्चन आला. याच्यातील हे आलं बघा, ग्रीन इंडिया मिशन कशाचा पार्ट आहे, तर कशाचं आहे, नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. हे 8 मिशन आहेत. तर पहिला मिशन आहे नॅशनल मिशन ऑन सोलर. दुसरा काय आहे, नॅशनल मिशन ऑन फॉर एन्हान्स एनर्जी अँड इफिशियन्सी. तिसरं काय आहे, नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल हॅबिट्स. चौथं काय, नॅशनल मिशन ऑफ वॉटर मिशन. पाचवं काय, नॅशनल मिशन फॉर सस्टेनिंग हिमालय इकोसिस्टीम. 6वं काय, नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया. 7वं काय, नॅशनल मिशन फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. आणि 8वं काय, नॅशनल मिशन ऑन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंज. आता या 8 जे मिशन आहेत ना, याची एक ट्रिक सांगतो, आवडेल तिथं बघा. तुम्हाला मी माझ्या मनाने सिलेक्ट केलेली आहे, खूप मस्त आहे ट्रिक, तुम्हाला आवडते पहा फक्त. हे नॅशनल मिशनची पहिलं काय, नॅशनल मिशन पहिलं काय, सोलर. आता लक्षात घ्या, एक स्टोरी सांगतो मी तुम्हाला. सोलरसाठी आपण कुठं गेलो, असं घ्या लक्षात, पण नाही. आता नॅशनल मिशन ऑन सोलर, पहिलं आपण काय केलं, सोलर उभारायचं ठरवलं. सोलर उभारल्यावर त्यांनी काय झालं, आपल्याला एनर्जी आणि इफिशियन्सी भेटली सोलरपासून. तर मॅन्स इतकी एनर्जी आणि इफिशियन्सी भेटली ना, की रोजच एनर्जी भेटायला लागली, रोजच इफिशियन्सी भेटायला लागली. त्याला त्याची काय झाली, सवय झाली. सवय झाली सोलर आणि एनर्जी इफिशियन्सीची. तर त्याला काय लागलं, सोलर बिलर त्याची सवय झाली. पण सोलर लावल्यामुळे काय झालं माहिती का, लय गरमायला लागलं. त्यामुळे त्यांनी काय घेतलं, वॉटरचं शोधायला सुरुवात केली. वॉटर मिशन हाती घेतलं. आता वॉटर मिशन हाती घेतलं त्यांनी, पण वॉटर त्याला भेटायला कुठंच, म्हणून तो कुठे गेला माहिती का, डायरेक्ट हिमालयामध्ये गेला. हिमालयाच्या इकोसिस्टीममध्ये वॉटर शोधायला गेला. तिथं गेला त्याला काय दिसलं, इतकं वॉटर दिसलं की त्यांनी ग्रीन इंडियालाच बनवायचं ठरवलं. पूर्ण इंडियालाच काय करायचं, ग्रीन बनवायचं असं ठरवलं त्यांनी. आता इंडियाला ग्रीन ठरवायचं, पण ग्रीन इंडिया बनणार कसं, तर त्यांनी त्यासाठी ॲग्रिकल्चर केलं. आता हे पूर्ण शेतं हिरवे म्हणजे काय, ग्रीन इंडिया झालंच ना, म्हणून त्यांनी ॲग्रिकल्चर केलं. आणि ॲग्रिकल्चर केलं, या प्रत्येक गोष्टीतून त्याला काय भेटलं, नॅशनल मिशन स्ट्रॅटेजिक नॉलेज फॉर क्लायमेट चेंजचं नॉलेज भेटलं त्याला. कळाली स्टोरी, पण एकदा सांगतो मी, ऐका फक्त, मी लिहित नाही काही, कारण लिहायला प्रॉब्लेम होतोय. सोलर उभारले, त्यामुळे त्याला काय एनर्जी इफिशियन्सी आली, पण त्याचं काय झालं, त्याला सवय झाली, त्याची हॅबिट इतकी झाली की त्याला गरमायला लागलं. त्याने सोलरमुळे त्यांनी वॉटर शोधायला गेला. तर कुठे गेला, तर हिमालय इकोसिस्टीममध्ये गेला. हिमालय इकोसिस्टीममध्ये त्याला इतकं वॉटर दिसलं, ते येडं झालं. त्यांनी ग्रीन इंडिया मिशनच हाती घेतलं. आता ग्रीन इंडिया करायचं, वॉटरमुळे ग्रीन इंडिया होणार खरं आहे, पण ग्रीन इंडियानुसार वॉटर पिकला असं नाही होणार. त्याच्यापासून ॲग्रिकल्चर त्यांनी करायचं ठरवलं. ॲग्रिकल्चर केलं, त्याच्या सगळ्या गोष्टीतून त्याला काय भेटले, सगळ्या वरच्या गोष्टीतून स्ट्रॅटेजिक नॉलेज भेटलं क्लायमेट चेंज करण्याचं. अशा प्रकारे आपला 2019चा क्वेश्चन पेपर पूर्णपणे कव्हर झाला आहे. कथा 2019चा कोणता पेपर, फर्स्ट क्वेश्चन पेपर इथं कव्हर होते. 2018चा क्वेश्चन पेपर आपण डिस्कशन करूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं काय होईल, मी असे पूर्णपणे जे क्वेश्चन पेपरचे कशाचे नेट सेटच्या दृष्टिकोनातून जे व्हिडिओ टाकेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत जाईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.